आपल्या 3 देशांच्या दौऱ्यामध्ये शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये दाखल झाले। डच पंतप्रधान मार्क रूट यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर नेदरलँड हा अनेक दशकांपासून भारताचा नैसर्गिक सहकारी असल्याचं मोदी म्हणाले। यावेळी दोन्ही देशांदरम्यान सामाजिक सुरक्षा, जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्याबाबत 3 करार करण्यात आले। मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिममध्ये भारताला कायम सदस्यत्व मिळण्यासाठी युरोपियन देशांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी आभार मानले। पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत असं म्हणत नेदरलँडमधील अनिवासी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजपुरी भाषेतून भावनिक साथ घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतून थेट नेदरलँड दौऱ्यावर गेले। प्रत्येक भारतीय जगभरात राष्ट्रदूत आहे, आमचे प्रत्येक देशात राजदूत आहेत, मात्र तुम्ही आमचे राष्ट्रदूत आहात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमधील अनिवासी भारतीयांना उद्देशून म्हणाले। का हाल बा? मैं चाहूंगा कि यहां पर रहने वाले पासपोर्ट का रंग कोई भी क्यों न हो, पासपोर्ट के रंग बदलने से खून के रिश्ते नहीं बदलते। हर हिंदुस्तानी दुनिया के हर कोने में राष्ट्रदूत है। चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांची धक्काबुक्की केली आहे। तसंच भारताच्या सीमेवरील 2 बंकरही उद्ध्वस्त केलेत। त्यामुळे सीमेवर काही प्रमाणात तणाव निर्माण झालाय। सिक्कीममध्ये चीन आणि भूतानच्या सीमा मिळतात त्या भारतीय हद्दीतल्या डोकाला आणि लालटेन या परिसरामध्ये चीनच्या सैन्यानं गेल्या काही दिवसात घुसखोरी केली आहे। चीनच्या सैन्यानं लालटेनमध्ये भारतीय सैन्याचे 2 बंकर नष्ट केले। चीनी सैन्यानं पुन्हा भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना रोखलं। युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागातल्या एका कर्नलची कार बॉम्बस्फोटामध्ये हत्या करण्यात आली आहे। कर्नल मक्सिम शापोवाल असं ठार झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे। लष्करानं याला अतिरेकी हल्ला असल्याचं म्हटलंय। या हल्ल्यामागे कोण आहे याचा तपास सुरू असल्याचं क्रियोव पोलिसांनी सांगितलंय। जपान सरकारनं बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला झाल्यास नागरिकांना सतर्क राहण्याची यंत्रणा अंमलात आणली आहे। उत्तर कोरियानं गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर भर दिलाय आणि युद्ध झाल्यास उत्तर कोरियाचा दुसरा रोख हा जपान असणार हे नक्की आहे। त्यामुळे साईनबोर्ड आणि टीव्हीवरच्या जाहिराती या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे। विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली। घटना समिती नेमून विरोधकांचं बहुमत असलेली राष्ट्रीय संसद बरखास्त करण्याचा सरकारचा इरादा असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला। महिन्याभरामध्ये घटना समितीसाठी व्हेनेझुएलामध्ये मतदान होत आहे। अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथल्या सेंट्रल मॉलमध्ये जोरदार हाणामारी झाली। जमावानं पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला। यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाल्याचं समजत आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं आहे। बच्चे कंपनीचा लाडका हॅरी पॉटर सोमवारी 20 वर्षांचा झाला। J.K. रोलिंग यांच्या या जगप्रसिद्ध मालिकेतलं पहिलं पुस्तक हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन हे पुस्तक 20 वर्षांपूर्वी याच दिवशी प्रकाशित झालं होतं। यानिमित्त लंडनच्या पिकॅडिली बुक स्टोअर्समध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हॉगवर्ट्स हाऊस, आवडती व्यक्तिरेखा यावर चाहत्यांना मत मांडता आलं। तसंच हॅरी पॉटर क्विज चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली। इंटरनेट सर्चचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुगलला युरोपियन युनियननं $2.7 अब्ज म्हणजे 270 कोटींचा दंड ठोठावला आहे। गुगलनं सर्च इंजिनचा दुरुपयोग करत एका शॉपिंग सर्व्हिसला फायदा पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे। युरोपीय संघाचे अधिकारी गेल्या आठवड्यात बाजारावर आधिपत्य गाजवणाऱ्या मोठ्या कंपन्यांना दोषी करार देण्याची शक्यता आहे। युरोपियन संघ गुगलच्या सर्च इंजिनमध्ये बदल करण्याची मागणी करू शकतो, जेणेकरून गुगल सर्च रिझल्टमध्ये स्वतःच्या सेवेत पक्षपातीपणा करणार नाही। या प्रकरणाची चौकशी 2010 रोजी सुरू झाली। युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला। या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या
बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालं आहे. हा व्हायरस रॅन्समवेअरचाच एक भाग आहे. पेटी असं त्याचं नाव आहे. या सायबर हल्ल्यामुळे ब्रिटिश बहुराष्ट्रीय जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी WPP सह अनेक कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. विशेष म्हणजे युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. युक्रेनमधील वीज कंपन्या आणि सरकारी कार्यालयातील संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या WannaCry रॅन्समवेअर सारखाच हा हल्ला आहे. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला आहे. तो तत्काळ डाउनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या विरोधी पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी आज अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली. आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मीरा कुमार यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. काँग्रेससोबत राष्ट्रवादी, डावे पक्ष, लालूंचा पक्ष, राजद, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस यांनी मीरा कुमार यांना पाठिंबा दिला आहे. NDAचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याकडे 63% मतदारांचा पाठिंबा आहे. देशातलं सर्वाधिक वर्दळीचं बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उरणच्या JNPT बंदरामध्ये व्हायरसने हल्ला केला, त्यामुळे हे बंदर ठप्प झालं आहे. JNPT बंदरातलं कामकाज आज पूर्णपणे बंद आहे. बंदरातल्या संगणक प्रणालीवर व्हायरसचा हल्ला झाल्यामुळे कालपासूनच बंदराच्या कामकाजाला फटका बसला. सायबर हल्ल्यामुळे बंदरातल्या कंटेनरची ये-जा थांबली आहे. सायबर हल्ल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनर वाहतूक थांबवण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये आज होती आहे. या बैठकीचं निमंत्रण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देण्यात आलेलं नाही. या बैठकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सदाभाऊ खोत यांना पक्षातून काढून टाकण्याचा प्रस्ताव देखील मांडला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफीवर देखील या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे. कर्जमाफीचा निर्णय हा चांगला असल्याचं प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे. कर्जमाफीसोबतच वेगळा विचार देखील करावा असा सल्ला देखील त्यांनी सरकारला दिलेला आहे. जर व्यापाऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते तर शेतकऱ्यांना निश्चितच मिळायला हवी असं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं. बडे उद्योगपतींना कर्ज मग शेतकऱ्यांना का करू नये? पण नुसतं शेतकऱ्यांना कर्जमाफी याच्यापेक्षा आणखी काही वेगळा विचार की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित भाव कसा मिळेल याचाही विचार होणं आवश्यक आहे. मुंबईमध्ये रात्रभरापासून पावसाने हजेरी लावलेली आहे. आज पहाटेनंतर सकाळपासून देखील मुंबईमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात मुंबईतल्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. रात्रभर पाऊस पडल्यामुळे सकाळच्या सुमाराला मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू होती. अद्यापही याचा वाहतुकीवर तसाच परिणाम आहे. तर हार्बर रेल्वे काही काळ ठप्प झालेली होती, त्यानंतर आता पुन्हा ती पूर्वपदावर येते आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील वरुणराजानं दमदार हजेरी लावलेली आहे. मान्सूनला बरसायला उशीर झाला असला तरीसुद्धा उशिरा नका होईना मात्र मान्सूननी जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे. त्यामुळे पश्चिम घाटामध्ये ठिकठिकाणी धबधबे वाहायला सुरुवात झालेली आहे. कड्याकपाऱ्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राऊतवाडी धबधब्याचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी माळीण गावाला भेट दिली. माळीण गावामधील घरं खचत असल्याच्या बातमीनंतर पुन्हा एकदा या घरांचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं. अनेक ग्रामस्थ या ठिकाणी नवी घरं सोडून आपल्या मूळ वस्तीमध्ये राहायला जात होती. याच पार्श्वभूमीवर पहिल्याच पावसामध्ये माळीण गावाचा
घरं खचायला लागल्यामुळे आणि तिथल्या जमिनीला भेगा पडू लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने माळीण गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि इथल्या नागरिकांना आणि ग्रामस्थांना धीर दिला. जे नवीन कन्स्ट्रक्शन आहे तिथे पायऱ्या खचल्या आहेत. पायऱ्या खचल्या याचा असा अर्थ अजिबात नाही आहे की घर असुरक्षित झालेले आहेत, घर धोकादायक झालेलं आहे. घर बिलकुल भक्कम आहेत, मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे, त्याला काही होऊ शकत नाही, तो भूकंपरोधी आहे. मात्र जे घराचे मागच्या सॉयल ते जे लूज असल्यामुळे तिथे थोडासा सेटलमेंट दिसते आणि त्याच्यामुळे पायऱ्या थोडासा खाली गेली आहे. ते इमिडिएटली रेक्टिफिकेशन आम्ही करत आहोत. सोडून जाणार होतो पण आता नाही जात. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं नाही तर जाऊ नका, आता आम्ही इथंच राहणार आहेत. आता तिकडं तरी जाऊन तिथं पाण्याची सोय नाही, लाईट नाही, काही नाही, मग तिथं जाऊन काय करणार आम्ही. बाकीचे कुटुंब गेलेत, आम्ही आहे तिथं. बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटामध्ये संततधार असलेल्या पावसामुळे दरड कोसळली आहे. यामुळे घाटात वाहनांच्या जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. बुलढाण्याला लागून असलेला 9 किलोमीटरचा राजूर घाटामध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान पोलीस आणि रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे आणि मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गेल्या 24 तासामध्ये कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये 4 फुटांनी तर साठ्यामध्ये 2 TMCनं वाढ झाली आहे. कोयना धरणाची जलपातळी 2058 झाली असून धरणामध्ये 21.15 TMC पाणीसाठा झालेला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावर 4 विचित्र अपघात झाले. यामध्ये 2 ते 3 जण गंभीर जखमी झालेत. पावसामुळे दृश्यमानता घटल्यामुळे हे 4ही अपघात झाले. या अपघातांमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास ठप्प झाली होती. नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर सध्या भूमाफियांचं केंद्र बनलं आहे. या ठिकाणी महसुली सरकारी आदेश, नगरविकास आणि नगररचना धाब्यावर ठेवली जाते. नियमांचं उल्लंघन करत विकास आराखडे तयार केले जात आहेत. नुसतेच नगराध्यक्ष लड्ढा यांच्या प्रकरणामुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार समोर आला आहे. यामुळे मंत्रालयापासून त्र्यंबकेश्वरातील जमिनींची आणि तिथल्या गैरव्यवहारांची चर्चा सुरू झाली आहे. महसूल आयुक्तांनी हा वाद गंभीरपणे घेतला असून त्र्यंबक शहरातील विकास आराखड्याचा अहवाल मागवला आहे. लवकरच येथील इको सेन्सिटिव्ह झोनमधील 93 गावांची परिस्थिती समजावून घेत त्यावर कारवाई करण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून आम्ही त्याचा अहवाल मागवलेला आहे. हे जे काही चालू आहे त्र्यंबकेश्वरच्या बाबतीमध्ये, आणि मला वाटतं की त्यांचा अहवाल 1-2-4 दिवसामध्ये आमच्याकडे येऊन जाईल. त्या अहवालाच्या अनुषंगाने समजेल की निश्चित इथे काय चाललेलं आहे. विकास आराखडा झाल्यानंतर त्या विकास आराखड्याबरोबरच इथे बेकायदेशीर बांधकामं होऊ नयेत. म्हणजे महसूल प्रशासनाकडे ती सध्या जबाबदारी आहे नगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर, पण महसूल प्रशासनाकडे अनेक विधी असे काम असल्यामुळे तितकासा त्यावरती परिणाम होत नाही. पण हे NMRDAच्या माध्यमातून अशी अवैध बांधकामं होणार नाहीत यासाठी निश्चितपणे पुढील काही महिन्यामध्ये एक याबाबतीत काम केलं जाईल. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसाला काल मध्यरात्री JJ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यामुळे त्याला आर्थर रोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मध्यरात्री डोसाला JJमध्ये दाखल केल्यावर तिथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एका आमदाराच्या विरोधात वृत्तपत्रातून परखड विचार व्यक्त केल्यामुळे बेंगळुरू वृत्तपत्राचे संपादक रवी बेळगेरी आणि यलहंका व्हाईस वृत्तपत्राचे संपादक अनिल राज यांना कर्नाटक विधानसभेच्या सभाध्यक्षांनी 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही एकतर्फी कारवाई असून वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा काटकर यांनी आरोप केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये येणाऱ्या पांगरा शिंदे या गावामध्ये मंगळवारी दुपारी 3:14 भूकंपाचे अतिसौम्य धक्के जाणवले. अचानक भूगर्भातून मोठा आवाज झाल्यामुळे ग्रामस्थ घाबरून गेले. अनेकांची भीतीपोटी पाचावर धारणा बसली. घाबरून घर सोडून अनेक जणांनी मैदानाच्या दिशेनं धाव घेतली. पहिल्यांदाच हे धक्के बसल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाल्याचं बघायला मिळालं. पालघरमधील बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील ओसवाल वंडर सिटीमध्ये कार्यालय थाटून मनोज अंबष्टा या भामट्यानं जवळपास 300 महिलांची आर्थिक फसवणूक केली आहे.
PSCO या नावाची संस्था स्थापन करून महिलांना लहान उद्योग कामं देणार असल्याचं दाखवून प्रत्येक महिलेला 2 लाखांचा विमा, महिना 10,000 रुपये असं आमिष दाखवलं आणि सदस्य नोंदणी शुल्क म्हणून प्रत्येकाकडून 1,000 रुपये घेण्यात आले. 2 महिने काम करून काहीच पैसे मिळाले नसल्यामुळं महिलांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. निळोबा राय यांच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे इंदापूरमधून पायी चालत सहभागी झाले. हा दिंडी सोहळा काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी सुरू केला होता. ही दिंडी पिंपळनेर, करमाळा, टेंभुर्णी मार्गे पंढरपूरकडे जात होती. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे, बारामती, इंदापूर, अकलूज मार्गे पंढरपूरला जात असते. या मार्गावर कुठेही या दोन्ही पालखीतील गुरु शिष्यांची भेट होत नव्हती. त्यामुळे निळोबा राय यांच्या पालखीचा मार्ग बदलून तो आता पिंपळनेर, भिगवण, इंदापूर, टेंभुर्णी, करकम मार्गे पंढरपूर असा असणार आहे. जिममध्ये व्यायाम करताना 30 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. वसईमध्ये ही घटना घडली आहे. वसईतल्या एव्हरशाईन जिममध्ये जेनिडा कार्व्हालो ही महिला व्यायाम करत होती. अचानक ती खाली कोसळली. तिला जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच डोंबिवलीमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. खासदार डॉक्टर शिंदे यांच्या मागणीला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिसाद दिला आहे. डोंबिवलीमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येईल असं पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा केवळ 4च ठिकाणी पासपोर्ट कार्यालय आहेत. ठाण्याअंतर्गत मुंबई वगळता MMR प्रदेश, नवी मुंबई, रायगड तसंच नाशिकसह उत्तर महाराष्ट्र इतका मोठा परिसर येत असल्यामुळं ठाणे कार्यालयावर कामाचा जबरदस्त ताण आहे. त्यातच ठाणे कार्यालयाअंतर्गत सध्या केवळ 3च पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत असून त्यापैकी केवळ 1च ठाण्यात, तर 1 मुंबईला आणि 1 नाशिकमध्ये आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या विस्तृत परिसरातील लाखो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होती आहे. ही बाब लक्षात घेऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 18 एप्रिलला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून डोंबिवलीमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. डॉक्टर शिंदे यांच्या या पत्राची तातडीनं दखल घेऊन स्वराज यांनी डोंबिवलीमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे. संतश्रेष्ठ संतराज महाराज पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटोपून सोमवारी सकाळी 10 वाजता झारगडवाडीमध्ये दाखल झाला. झारगडवाडीमध्ये या पालखीचं अश्वांचं पहिलं रिंगण पार पडलं. हे रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या रिंगण सोहळ्यामध्ये मानाच्या अश्वाला विशेष महत्त्व असतं आणि अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. झारगडवाडीतील रिंगण सोहळा पार पडल्यानंतर संतराज महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यातील तावशी या गावी रवाना झाली. वर्गणी देतात. गेल्या वर्षी 22,000 रुपये वर्गणी दिली होती. त्याचप्रमाणे यावर्षी 23,000 रुपये वर्गणी, 23,001 रुपये वर्गणी त्यांना देणगी दिलेली आहे आणि 70 किलो धान्य दिलेलं आहे. ते पण स्वतःहून लोकांनी आणून दिलेलं आहे. इथे 5,000 वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये चालतात. बारामती मुक्काम उरकल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थ मंडळी या पूर्ण 5,000 समाजाला दुपारच्या भोजनाची व्यवस्था करतात आणि दुपारचं भोजन दिल्यानंतर ग्रामस्थ मंडळी काही हजारामध्ये जवळजवळ आणि यावर्षी 23,000 रुपयाची मदत अन्नदानासाठी आणि ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याला केलेली आहे. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर परिवारातर्फे आयोजित कवी संमेलनानं चांगलीच धमाल आणली. या कवी संमेलनाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले. त्यांनी भरत दौंडकर यांच्या नोटाबंदीवरील कवितेला तडाखेबंद उत्तर दिलं. हास्यकवी बंडा जोशी यांनी झिंगझिंग झिंगाटचं विडंबन सादर केलं. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आपल्या शैलीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 50 दिवस बुड्या मारून मारून दम कोंडला तरी सुद्धा एकही केस लागला नाही हाताला. उलट होती नव्हती ती स्वप्नांची सगळी कॅश गेली तळाला आणि वरती आला फेस. मग राजा म्हणाला बघा आता आपला डोह झाला कॅशलेस, आता आपला डोह झाला कॅशलेस. कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही. कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही. आणि चरख्या शेजारी फोटो छापला म्हणून कुणी गांधी होत नाही, म्हणून कुणी गांधी होत नाही.
कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही, चरख्या शेजारी फोटो छापला म्हणून कुणी गांधी होत नाही. कळत नाहीत या जनांच्या योजना आहेत का जुन्या जखमा नव्याने नखलून काढल्या आहेत. कळत नाहीत या जनांच्या योजना आहेत की जुन्या जखमा नव्याने नखलून काढल्या आहेत. अरे पोटात काही नाही आणि ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत, ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत. आणि यानंतर बघूया क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या काही बातम्या फास्ट. ऑलिम्पिक मेडलिस्ट विजेंदर सिंगच्या व्यावसायिक बॉक्सिंगचा जलवा आता भारतामध्ये पाहायला मिळणार आहे. 5 ऑगस्टला मुंबईमध्ये बॅटल ग्राउंड एशिया ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विजेंदर खेरीज अखिल कुमार, जितेंद्र कुमार, नीरज गोयत, प्रदीप खरेरा आणि धर्मेंदर ग्रेवाल हे बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. चीनच्या जुल्फिकर मैमेतियादी विरुद्ध विजेंदरचा मुकाबला रंगणार आहे. हे रंगतदार लढत पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर देखील हजेरी लावणार आहे. महानायक अमिताभ बच्चन आपल्या फेसबुक अकाउंटमुळे सध्या प्रचंड संतापलेले आहेत. अमिताभ बच्चन आपल्या फेसबुक अकाउंटच्या कोणत्याच फीचर्सचा उपयोग करू शकत नाही आहेत. त्यामुळे बिग बी त्यांच्या फॅन्सशी संवाद साधू शकत नाही आहेत. बिग बींचा पारा चांगलाच चढला. या संदर्भात बिग बींनी तक्रारही केली आहे. अमिताभ यांचे सोशल नेटवर्किंग साईटवर 2,70,00,000 फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अमिताभ आपल्या फॅन्सशी संवाद साधतात. तसंच त्यांच्या प्रत्येक सिनेमाचं प्रमोशन देखील ते सोशल साईटवर करतात. पण फेसबुकचा हा प्रॉब्लेम झाल्यामुळे अमिताभ यांना या सगळ्यापासून वंचित राहावं लागतं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य स्वामी तिन्ही जगाचा भिकारी या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून मराठीत पदार्पण करतोय. या सिनेमाचं देवा हो देवा या गणरायावरील गाणं वरुण धवन आणि आलिया भट्टच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं. यावेळी या दोघांनीही सिनेमातील कलाकारांबरोबर गाण्यावर ताल धरला. स्वप्नील जोशी सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. बॉलिवूडमधीलही अनेक आघाडीचे स्टार्स सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. 4 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.